ज्यांच्या अथक परिश्रमाने हा जे प्रशिक्षण आहे मंडळांतर्गत जे प्रशिक्षण आहे ते सुरळीत आणि चांगल्या पद्धतीने सुरू आहे, त्यासाठी जे सहयोग करतात माननीय प्राध्यापक डॉक्टर सतीश ढोके, सचिव महाराष्ट्र शेतकरी शेतकरी यांचं सुद्धा आपण टाळ्या वाजवून स्वागत करावं। मनीषा मॅडम ह्या या प्रशिक्षणाच्या संयोजिका आहेत, व्यवस्थापकीय काम पाहतात, त्यांना विनंती करतो की माननीय आजोबा सरांचं स्वागत करावं। यानंतर या प्रशिक्षणामध्ये जे प्रशिक्षक आहेत माननीय ममता मॅडम ह्या ओके सरांचं स्वागत करतील अशी मी त्यांना नम्र विनंती करतो। त्यानंतर धन्यवाद। आणि त्यानंतर अमोल खडसे हे प्रशिक्षणामध्ये एक चांगल्या प्रकारचं सहयोगाचं काम करतात। हे डॉक्टर सतीश ढोके, सचिव महाराष्ट्र शेतकरी शेतकरी विकास संस्था काटोल यांचं स्वागत करतील अशी मी त्यांना नम्र विनंती करतो। बंधूंनो, इथे आपला स्वागत समारंभाचा कार्यक्रम केला आहे। आपल्याला पाहुण्याचं मत काय आहे, प्रशिक्षणादरम्यान आपल्याला काही अडचणी आहेत का याविषयी चर्चा करणार आहोत आपण, आणि लोन संदर्भात काही अडचणी आहेत का याविषयीचा वेळ त्यांना आपण देऊया। तर मी सर्वप्रथम आमंत्रित करतो प्राध्यापक डॉक्टर सतीश ढोके, सचिव महाराष्ट्र शेतकरी शेतकरी विकास संस्था आर्थिक सेवा पुरवठा समिती गव्हर्नमेंट ऑफ इंडियाने आपल्या महाराष्ट्र शेतकरी शेतकरी विकास संस्थेची नियुक्ती केली। तिथे आपण जर क्लस्टर निर्माण केलं, 20 लोक 30 लोक 50 लोक जे उद्योजक एकत्र आले तर किमान 5 कोटीपासून स्टार्ट होते 30 करोड पर्यंत। आणि सबसिडी किती आहे? 80% किती? MSI CDP एमएसएमई डिपार्टमेंट आहे। एमएसएमई माहिती आपल्याला लघु सूक्ष्म उद्योग मंत्रालय भारत सरकार, त्याच्या 3 योजना आहेत। एका स्फूर्ती स्कीम फॉरवर्ड रूरल ट्रॅडिशनल आर्टिजन्स म्हणजे परंपरागत कारागीर आहे। जसं आपण झाडू बनवतो, खराटे बनवतो, आपला हा व्यवसाय आहे, त्या व्यवसायाला मोठं करण्यासाठी जवळजवळ 2.5 कोटीपासून ते 5 कोटीपर्यंतचे प्रोजेक्ट आहेत। क्लस्टर डेव्हलपमेंट त्याची टेक्निकल एजन्सी आपली संस्था आहे, एका महाराष्ट्रासाठी नाही तर संपूर्ण भारतासाठी। तुम्हाला कोणताही आपला परंपरागत व्यवसाय करायचा असेल तर 90% सबसिडी हो। किती टक्के? मी म्हणाल्यानंतर पैशाच्या सोबत उभं करता येत नाही, आणि ज्या वास्तव गोष्टी आहेत मी बोलत नाही, ज्या आहेत ऑनलाईन दिसतात, डिपार्टमेंट लागलेले आहे, त्या आपल्याला सगळ्याला अभ्यास करायचा आहे। फक्त त्याची उजळणी करण्यासाठी आलो। काही लोकांनी अभ्यास केलेला असेल, इथे सुशिक्षित लोक आहेत, शिकलेले वर्ग आहेत। अरे भाई, घरी तर चर्चा करता शांत राहणार मॅडम, प्लीज सायलेंट म्हणून। आणि प्राध्यापकांचा भाई खराब सवय आपल्याकडे असलं पाहिजे शांत। म्हणजे मी जे सांगितलं आहे ते तुम्हाला कळलं। मी फक्त एवढंच सांगून राहिलो, पैशाचं शोध उभं करता येत नाही, आणि पैशाचं शोध किती सोपं आहे। अरे कोणा बँकेत जायची गरज नाही, आपलं महामंडळ आपल्या हातात आहे, जा तिथे राजनवार साहेब आहे, उडके साहेब आहे, वापस येणार नाही। तुम्ही जर कर्जाचे दस्तावेजाची पूर्ण भावनाची पूर्ण पूर्तता केली तर गॅरंटीने सांगितलं बसलेला सर्व विनंती करतो की साहेब तुम्हाला सहयोग करतील। आज जसे आले, आता तुम्ही कर्जाचे फॉर्म घ्या, पुन्हा साहेब 2 वेळा येतील, तुमच्या कशासाठी येतील? तुम्ही घेतलेल्या कर्जाच्या फॉर्म मध्ये काही दस्तावेजाची पूर्तता झाली की नाही झाली, ज्यांची झाली असेल
त्याचं सँक्शन करू शकता. ओके, ज्यांचं नाही झालं त्याला सांगितलं दादा असं कर. ओके, आणि तिसऱ्या वेळेस आपण त्यांना याच्यासाठी बोलू की साहेब आमच्या काय करा ते ते पुन्हा दोनदा ओळखी साहेब हे राज्यपाल साहेब आपल्यामध्ये असं आहे का? कोणी करते का? कुठे आपल्या घरापर्यंत आपल्या दारापर्यंत शासनाची योजना ते फक्त स्वयंसेवी संस्थेच्या सहयोगाने होऊ शकते. आणि ही जबाबदारी आमच्यावर विश्वास ठेवून साहित्य रत्न लोकशाही अनुभवसाठी महामंडळाने आमच्या संस्थेची महाराष्ट्र आणि तुम्हाला इथे सांगितलं आमच्या तर चांगले संबंध आहेत. आमचे मोठे भाऊ आहेत, बसले भाऊ आहेत, भावासारखे संबंध आहे. आणि इथे बसलेले सर्व लोक आमच्या कुटुंबातील बरोबर आहे. आपले कुटुंब प्रमुख डायरेक्टर आहे. जर कुटुंब प्रमुख हे आपले आहेत अधिकाऱ्याला आपण लागू शकतो. मी काही मधला माणूस नाही, मी काही दलाल नाही. मी तुमच्याकडून पैसे घे आणि साहेबांना कर्ज देऊन साहेबाचा कॉन्टॅक्ट नंबर आहे, नागपूरला ऑफिस आहे, त्याचा ॲड्रेस द्या. जिथे चुकत असेल तिथं आम्ही मदत करतो. पण याच्या पुढे या योजना तुम्हाला लाभ भेटलंच पुढे याची शक्यता नाही. योजना आहे त्या आज आहे, उद्या चालतील का नाही चालतील याची काही गॅरंटी नाही. त्याचं कारण असं हे भाई त्याचं कारण असं की 100% योजना होत्या, 100% रुपये. मग 100च्या 70 वर आल्या, 60 वर आल्या, 50 वर आल्या, आता 35 वर आणि मग 25 वर. 25 वर बंद झाला. अनेक योजना आपल्यासाठी ज्या होत्या मागासवर्गीय लोकांसाठी 35% आलेल्या आहेत. माहित आपल्याला पीएमजीपी योजना, पीएमजीपी योजनेमध्ये उद्योग करायचा असेल तर 1 लाखापासून 50 लाख रुपये मिळते. सबसिडी किती आहे? 35%. हे फक्त एससीला, ओबीसीला 25%. आपल्यालाही 25% होणार. हे मी भीती सांगत नाही. आरक्षण भेटलं, गुन्हेगारी झाली, सर्व झालं, त्याचा फायदा आपण घेतला नाही. राजकीय आरक्षण होतं मागास समाजाला म्हणजे एससीला. कोण घेतलं? ओबीसी लोक आहेत. बामण्याच्या दोन बसले सगळे. आपण पुढे राहिलो सगळ्या कार्यक्रमात सांगतो बरोबर आहे. कुठल्याही सांस्कृतिक कार्यक्रम असो, महिला असो, लग्न असो, सगळ्यात सांगतो. आर्थिकदृष्ट्या मागासलेलं, सामाजिकदृष्ट्या मागासलेलं काय दर्जा आहे आपला? कोणते व्यवसाय आमचे चालून राहिले? आणि झाडू आमच्या जो झाडू होता तिथे खराटे आले, तिथे झाडणे आले. तो व्यवसाय बांधवानी घेतला, तो व्यवसाय बहिणीने घेतला, तो व्यवसाय मारवाडीने घेतला. आमचा व्यवसाय होता की गावामध्ये डिलिव्हरी करायचा बरोबर आहे. तिथे आया गेल्या कोणाला नर्स 2 महिन्याचा तो व्यवसाय आहे. आमचा एक मुख्य व्यवसाय होता तो बॅड वाजवायचा. काय तिथे बॅडची डीजे निघाले, अर्धा बिजनेस बरोबर. मोठे मोठे कलावंत निघाले, त्यांनी बिझनेस घेतला. आमचे जर अर्थार्जनाचे साधनच केले तर काय नाही, एक तर भीक मागायला नाही तर संघर्ष करावा लागेल. मग तुम्ही भीक मागण्यासाठी तयार आहे, संघर्ष करण्यासाठी. मग ही जी संधी आहे आम्ही तुमच्या सोबत आहोत. एवढं पोटी करण्यासाठी सांगतो की मी आपला अनुभव सांगतो बरोबर. आणि मी जर त्या दिवसात पोहोचले शिकत असतील, कुकी शिकवत असेल, तुला जर 3 वर्ष उद्यापासून 3 दिवस जी बाई सरांना विचार बोलली की 2,500 रुपये किंवा एका व्यक्तीचे 2,000 रुपये 3 दिवसाचे घेतले. नाही तर तुम्ही जर विचारू का की एका वेळेला 3 दिवस शिकवण्याची किती रुपये? 2,000 रुपये फक्त 3 दिवस शिकायचे. 3 दिवस या ठिकाणी जर तुम्ही म्हणा कसं मी महिनाभर शिकतो तुम्ही मला ह्या गोष्टी पाठवण्याचे कोर्स आहे आणि मला हा बाबा याच्यासाठी निवडला आहे की लोकांना अन्न ही पहिली गरज आहे. आणि याच्यात अनेक उद्योग आहेत. नुसतं चहा आणि पोहाचं दुकान लावलं तरी 5 वर्ष घर कमवतो बरोबर आहे ना.
वर्षाचा आम्ही तर 50,000 रुपये कमवतो. कोणत्याही दुकानला खाद्यपदार्थ हे होत नाही, अन्नाशिवाय आमची मर्यादा कोणतीच नाही. तर त्याचं प्रशिक्षण आपण इथे बनवलं आहे. भाजीपाला फळ प्रक्रिया उद्योग खात्यात येते, अन्नाचं देते आहे. पण या उद्योगासाठी लागणाऱ्या संघबाबी चांगला ट्रेनर तुम्ही मनाचा पदार्थ शिकवण्यासाठी मी तो उपलब्ध करू शकतो. फक्त एवढंच आहे की माझ्या कुटुंबातील इथे बसलेले सगळे जे लोक आहेत त्यांचा आर्थिक दर्जा उंचावा, सामाजिक दर्जा उंचावा आणि आपला आर्थिक दर्जा आणि सामाजिक दर्जा तेव्हाच उंचावेल जेव्हा आपण उद्योग करून व्यवसाय ना म्हणून जर उद्योग स्थापन केला तर 4 महिला आपण तिथे काम करतील, बरोबर. किमान 10,000 रुपयाचे तर आपले ग्रुप तयार करायचे तर आपण काही करू शकतो. एक चांगला परिणाम काल आम्ही परिणाम दाखवतो. काटोलमध्ये आपल्या मातंग समाजाच्या लोकांचे भाजीपाला मिळायचे 250 दुकान. किती? नंबर 2 वर मामणी लोकांचे दुकान. पण नंबर 1 आपला कसा लागला? काटोलमध्ये आम्ही इसवी सन 2000 मध्ये डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर नागरी पतसंस्था स्थापन केली. कारण आमच्या काटोलमध्ये 23 समाजाच्या पतसंस्था आहेत. काटोल नागरी, संताजी, प्रगती याला नावाजलेल्या पतसंस्थाच्या 23 समाज. आपल्या समाजातल्या लोकांना एकही बनवणार नव्हतं. 2000 मध्ये साहित्य संमेलन घेतलं. साहित्य संमेलनात विचार केला की आपल्या लोकांसाठी काय करायचं आहे. 2000 मध्ये संस्था पतसंस्था स्थापन केली. आपल्या लोकांना फक्त 10,000 किती त्यांनी भाजीपाला फळ विक्रीचे दुकान टाकण्यात 250 कुटुंब दुकानात त्या काय रिझल्ट काटोलमध्ये केलेली कृती आहे. त्याचा रिझल्ट जाऊन पहा. कोणत्या दुकान लागायचं विचारा. काय तुझं नाव काय? तुझं नाव काय? शेळके. तुझं नाव काय? वाळके. कोण आहे? आपलेच तू पेशवा नाही झाला. तर म्हणजे विनंती एवढी आहे की आम्ही काहीतरी जे कृती करतो ते कृती तुम्हाला वास्तवमध्ये काही तपासण्यासाठी सांगतो. इथे जर आपल्याकडे तिथे तर 10,000 दिले. आमच्या आई बहिणीसाठी ते 1,40,000 आहे. आपल्याकडे तर 5,00,000 आहे. यांच्यासाठी 5,00,000 आहे. 50,000 झालेलं आहे. तुम्ही समोर याची गरज नाही आहे काय? तुम्ही जर समोर आले तर मीही माझा हात तुम्हाला देतो. हातात हात घेऊन आपण आपला विकास करूया एवढीच विनंती करतो आणि थांबतो. धन्यवाद. धन्यवाद सर. साहित्यरत्न मोठे अण्णाभाऊसाठी या महामंडळाअंतर्गत एक कौशल्य विकास प्रशिक्षण देण्यात येत आहे. यामध्ये चर्चा करायला आलेला की तुम्हाला प्रशिक्षण जे विषयाच्या देण्यात येत आहे त्या विषयाला आपण बदल न देता मला त्या विषयाचे प्रशिक्षण व्यवस्थित मिळत आहे की नाही मिळत आहे. त्याच्या आम्ही ज्या वेळेला इथे महामंडळाच्या वतीने प्रशिक्षण देण्याचे ठरवण्यात आलेलं आहे त्यावेळेला विचारपूर्वक उमरेड या येथील संस्थेची निवड करण्यात आलेली आहे. 2004-05 नंतर महामंडळाची प्रशिक्षण योजना पूर्णपणे बंद झालेली होती आणि या चालू वर्षात प्रशिक्षण योजना पुन्हा चालू करण्यात आलेली आहे. नागपूर या विभागामध्ये उमरेड तालुका स्तरावर आम्ही इथं प्रशिक्षण